वगैरे झालेली आहे आणि आज नाही का आपण नवीन ठिकाणी जाणार आहे. नवीन ठिकाणी म्हणजे मित्रांनो आपण आपल्या गावी जाणार आहे. आज तिथं खूप मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आपण जाणार आहे. तर बघू शकताय आता आपलं ओके म्हणजे रेडी झालेलं आहे आणि कल्पनाचं आवरलं नाही काय आहे ते बघू आपण. चला या बघी कल्पना इथं बसलेली. अरे आवरलं का नाही? आवरलं गण पावडर राहिले जायचंय पण मी गोळ्या खाल्ल्या म्हणून केळ खायला नाही तसलं जर होईल पण फिरल्यावर. तर मित्रांनो बघा आता नाही का आपल्याला भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि कल्पना अगोदरच जेवण करले म्हणजे काहीतरी खाल्ली, त्याच्यामुळे तिला थोडं तिची तब्येत बरोबर नाही मित्रांनो, त्यामुळे ती थोडं नाश्तावानी केळ वगैरे खाल्ले तिनं. आता आपण जाणार आहे मित्रांनो आपल्या गावामध्ये भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला. आणि अंकल तू रे? मी आता चाललो आहे कॉलेजला. ते मला फॉर्म भरायचा नाही तर मी गेलो नसतो. मी आलो असतो भंडारा खायला. कोण सोडत असतं काय माहितीये का? अरे तू गाडी कोण चालली? गाडी वापस तुम्हाला कृषी आणता येईन का? मी सोडतो वाटलंच तर. नाही ते सोड. दमन जाऊ दे बरोबर का? तर मित्रांनो अंकलला नाही का जायचं आहे कॉलेजला आणि आपण जाणार आहे मित्रांनो गावामध्ये भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला. आम्हाला गावातून फोन आला बरं का भंडाऱ्यासाठी. आणि ज्या माणसांना फोन आला का ते मामा नाकाना खूप चांगलं येतं, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं आपण जाऊया. त्यांनी आपल्याला एवढ्या अर्जंटमध्ये फोन लावला त्यांच्या तिकडे कामं सोडून, तर म्हणलं जाऊया. त्याच्यामुळे मी केळ खाते आणि माझी तब्येत तर बरोबर नाही तुम्हाला तर माहिती आहे. आणि मी आता गोळ्या खाल्ल्या आता, तर म्हणलं मला फिरल्यावानी होईल, त्याच्यामुळे म्हणलं 2 केळ खावत म्हणजे जरा बरं वाटत. आणि मित्रांनो भंडाऱ्याचा कार्यक्रम असला का तर मला पंक्तीला जेवायला खूप आवडतं बघा. आणि जेवण बी परत पंक्तीला चांगलं जातं, त्याच्यामुळं म्हणलं चला मी पण येतो तुमच्यासोबत आणि आपण दोघंजणं जाऊया. तेव्हा मला एवढ्या मस्त सांगितले आपल्याला एवढ्या अर्जंटमध्ये, तर म्हणलं त्यांचा मान राखूया आपण जाऊया. तर आता आवरलं माझं, फक्त मेकअप करायचं राहिलं आहे. तर म्हणलं आधी 2 केळं खाऊन घ्यावात, त्याचं मी स्वयंपाक पण केला नाही तिकडे जेवायला द्यायचे म्हणून. आणि बाळांना घरात पसारा पण तसाच पडला आहे. पण हे आवरत बसलं ना तिकडे कीर्तनाचा टाईम होईल बघा मित्रांनो. तर मग कीर्तन आमचं ऐकण्यात येणार नाही. तर बघा आता आलो आम्ही, मी आणि कल्पना गावामध्ये गच्च भरलेला मंडप. किती मंडळी आली बघा. मुलांसाठी स्वयंपाक करू. इकडे लेडीज आहे, तिकडं पलीकडं पुरुष आहे, माणसं आहेत आणि मी इकडे साईडला बसलो. तर अक्षरशः मित्रांनो एवढं ऊन पडलं भयानक बघा. सगळे कीर्तनामध्ये दंग झालेत आणि इतकं भारी कीर्तन चालू होतं मित्रांनो. ऊन आणि ताण काहीच कळना. मला तर एवढी भूक लागली होती कारण मी घरून नाही का नाश्ता करून गेलो नव्हतो बघा. मग काय मित्रांनो कीर्तन काय संपलं आणि लगेच मित्रांनो सगळे माणसं वाढायला सुरुवात करायला. हे बघा हे आमचे होते गावातले मित्र. कोणी भात वाढीत आहे तर कोणी वरण हरीत आहे. मग मी आलो मित्रांनो इकडं पाहत होतो सगळं आपापल्या याच्यामध्ये वाढण्याच्या याच्यामध्ये दंग. कोणी पोळ्या चिरीत आहे. तर मित्रांनो बघा इकडं आतमध्ये केवढा मोठा हॉल आहे. ह्या हॉलमध्ये नाही का सगळे दिग्गज मंडळी बसले बरं का मित्रांनो. जे सप्त्याला आले त्यांना आपल्या आप्पाच्या ओळखीचे त्यांचे मित्र कंपनी होती. हे दादा म्हणतात नाही का लवकर घ्या शूट आणि लवकर वाढायचं करा. तर बघा किती भारी वरण आहे मित्रांनो तरीचं. आणि बघा हे तिकडं दिसतं पलीकडे तिकडं सप्ताह आहे तिथं माणसं बसलेत. हे बघा हे आमचे मित्र आहेत, हे वरण हल्ले ते. हे बघा हे म्हणतात नाही का आम्हाला पण घ्या शूटमध्ये. बरं म्हणलं. हे बघा इकडे किती पाण्याचे जहाजसुद्धा मित्रांनो. थंड म्हणजे सप्ताह जो होता का त्याला नाही का अक्षरशः इतकं थंड पाणी होतं भयानक. हे बघा आणि इकडं नाही का कोणी पाणी पित आहे तर कोणी जेवण करतं आहे. इकडं बघा हे बघा ही महिला मंडळी बसलेली पहिल्या पंक्तीला जेवायला. आणि हे बघा काही मुलंसुद्धा होते. किती भारी नियोजन होतं मित्रांनो. आणि जेवण्यासाठी मित्रांनो काय होतं माहिती आहे का? शिरा, चपाती आणि वरण. हे बघा शिऱ्यामध्ये मित्रांनो काय होतं माहिती आहे का? बदाम, त्यानंतर बर्फी, त्यानंतर काजू बदाम सगळं होतं मित्रांनो बघा. तर मित्रांनो अक्षरशः माणसं कमी पडू लागली वाढायला. एवढी गर्दी झाली ती लेडीजची बघा. तरी वाढणं चालूच होतं बरं मित्रांनो. आणि ऊन तर एवढं पडलं होतं कारण मित्रांनो पाऊसच नाही ना आपल्याकडं, त्यामुळे. आणि ऊन बी एवढं पडलं ना मंडप कसा आहे ढावळा, त्याच्यामुळे एवढं गरमा सुटली भयानक. आणि हे बघा आभाळ बी आलं आहे
आणि हे बघा, हे मित्रांनो आपली फॅन मंडळी भेटली होती, ते हात करते वरून वर बाय. इकडे सगळे माणसं वाढण्याच्या तयारीमध्ये. ही पंगत झाल्यानंतर आता नाही का माणसाची पंगत बसणार होती. आणि मला तर नाही का लई वेळची भूक लागली होती, अक्षरशः तोंडातून कसं तरी होऊ लागलं. मग काय आलो आपण हॉलमध्ये आतमध्ये. आणि बघा इकडे मित्रांनो दिग्गज मंडळी बसलेली होती. ह्याला काही वाढलं, यांचा काही ब्लॉक मी शूट घेतला. आणि अक्षरशः हे बघा मी जेव्हा हर हर महादेव. तर मित्रांनो आज आपण गुरुपिंपरी म्हणजे आपल्या गावी खूप मोठा भांडऱ्याचा कार्यक्रम होता. आणि ह्या कार्यक्रमाला आपण आलेलो आहे मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार. खरं तर आपल्या ह्या गुरुपिंपरी गावाला दरवर्षीप्रमाणे भांडऱ्याचा कार्यक्रम असतो. आणि जेवढे आपल्या आजूबाजूच्या गावातल्या खेड्यातील जे लोक असतात सगळे ह्या भांडऱ्याला उपस्थित राहत असतात. आणि खरंच खूप जागृत आपल्या गुरुपिंपरी दल्ल हे मंदिर आहे. आणि भरपूर लांबून आपल्या ह्या दर्शनासाठी म्हणा, ह्याच्यासाठी सप्त्यासाठी भरपूर लोक येत असतात. आणि आज तो भंडारा संपन्न होत आहे. खरंच इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं मित्रांनो. एकदम छान प्रकारे त्यांनी कीर्तन सांगितलेलं आहे, अक्षरशः आपल्या जीवनावर आधारित आहे. खूप काही घ्यायसारखं होतं मित्रांनो कीर्तनामध्ये. आणि खरंच त्या महाराजाचे पण धन्यवाद, कारण खूप छान प्रकारे हे कीर्तन झालेलं आहे मित्रांनो इथलं. आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. आणि बघू शकताय जो प्रसाद आहे याच्यामध्ये शिरा आहे, याच्यामध्ये इकडं वरण आहे, पोळी आहे, भात आहे, कांदा आहे, लिंबू आहे. म्हणजे सगळा व्यवस्थित प्रसाद आहे. खरंच खूप भारी वाटलं इथं आल्यापासून. आणि इथला जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे मित्रांनो दरवर्षी होत असतो. परत सांगायला खूप आश्चर्य वाटतंय, आज आपल्या गावाचं कुठंतरी नाव मोठं होतं आहे. आपल्या छोट्याशा गावामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम होतोय. आणि ह्या गावाला पंचक्रोशीतून जे आपले मित्रमंडळ असेल, आपले असतील, आप्पाचे सहकारी असतील, हे सगळे उपस्थित राहतात. त्यामुळे खरंच मनावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. गुटूने वाढण्याचा प्रयत्न करतात. आणि बघा मी होतो मित्रांनो जवळ